परिवारामध्ये जे काही लोक असतील काही नसतील पण जे आहे त्यांचा सन्मान एक कार्यक्रम आपण यानंतर ठेवू. एखादा दिवस निश्चित करू मार्च मध्येच्या पूर्वी आणि त्यावेळेस सर्व जुन्या शिवसैनिकांच्या परिवाराचा सन्मान करू, जेणेकरून आपण ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षाच्या लोकांनी त्यावेळेस दिलेला योगदान, त्यावेळेस केलेला संघर्ष आणि त्याला आज लागलेली फळं आणि त्या माध्यमातून आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, मी तुम्हाला अनेक मुख्यमंत्री पाहिले परंतु इतका नियोजनबद्ध काम करणारे मुख्यमंत्री, इतके संयमी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारची मदत नसतानाही राज्य सरकारच्या पैशाचा एक एक रुपया हा गोरगरिबांच्या हितासाठी, गोरगरिबांच्या मदतीसाठी, शेतकऱ्यांच्यासाठी पहिल्यांदा इतकी सोपी आणि सरळ कर्जमाफी झाली. पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा राहिला. पैसा 19,000 कोटी रुपये खरं म्हणजे आपण अकाउंटवर शेतकऱ्यांची टाकलेली आहे. हजारो लाखो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला. परंतु हे काही अंतिम नाहीये. त्यांच्या मनामध्ये 2 लाखाच्या वरचे जे शेतकरी त्यांनाही मदत करायची होती, तोही अजून स्वप्न त्यांचा अपुरा आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे लोक रेग्युलर पैसे भरतात त्यांना अनुदानाच्या स्वरूपाने काही पैसे देता येईल का? हे सर्व संकटाच्या मध्ये कोरोना सारखी महामारी आली आणि कोरोनामुळे खरं म्हणजे सर्व राज्य नव्हे तर जग संकटामध्ये सापडलेलं आहे. आपण पाहतो अनेक जगामधले जे विकसित देश होते, जे कर्तव्य दक्ष आणि महासत्ता बनलेले देश होते, त्या देशामधली ही परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणावर तेही अडचणीमध्ये. पण अशा अडचणीच्या काळामध्ये आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी हे जे ठाकरे सरकार म्हणून जो आज महाराष्ट्रभर देशभर चर्चा होती, तर त्यांना देशामधले जे उत्कृष्ट मुख्यमंत्री बोटावर पोहोचणारे 5 आहेत त्यामध्ये 1 नंबरचं नाव हे उद्धव साहेबांचा घेतला जातो. भाजपची 5 मोठीच ते संकट आहे, सर्व अडचणी आहे, पण त्या अडचणीमधून बी त्यांनी मार्ग काढत त्या राज्याला विकासाच्याकडे नेण्याचा काम, पवित्र काम ते करू लागले. म्हणून मी तर त्यांचा एक साधा सिंपल कार्यकर्ता, तुमच्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता होतो. सर्वांनी मला मदत केली. त्या मंचवर बसलेले अनेक नेते, सुरुवातीला मी नगराध्यक्ष झालो त्यावेळेस अशोकदादा सूर्यवंशीचा एक मत अनमोल झाला आणि त्या मतावर टाय झाला, बरोबरीला आलो. आणि अशोकरावांनी सांगितलं की 9, 9 आणि 6 झाले आणि 3 फरार झाले. कमालच झाली. म्हणजे त्यावेळेचा कार्यकाळ मला चांगला आठवण आहे. पहिला नगराध्यक्षाचा मला बहुमान मिळाला, शेवटचा सरपंच मी 1983 मध्ये खरं म्हणजे ग्रामपंचायत जिंकली. त्यावेळेचा काळ आणि आताच्या ग्रामपंचायती फार मोठा फरक आहे. त्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतचा बजेट वार्षिक होता 16,000 सिल्लोडचा. तर बाकी ग्रामीण भागाचा काय असेल खेड्यापाड्याचा त्याचा अंदाजा आपण लावू शकत नाही आज. आणि 83ची ती गोष्ट मला चांगली आठवण आहे का ग्रामपंचायतीच्या निवडणुका या सगळ्या सोयरे, नातेवाईक, भोवन, कार्यकर्ते, अनेक लोकांच्या इच्छा. परंतु माझी तुम्हाला एक विनंती राहील की हे सर्व संकट असला तरीही आपण एक तर तुम्ही पाहिजे, नाही तर तुमच्या विचाराचा शिवसैनिक पाहिजे. तुम्ही राहिला तर उत्तम, परंतु तुम्ही नसल तर आपल्या विचाराचा शिवसैनिक कदाचित निवडून येत असेल त्या ठिकाणी त्याला तो आपल्या मित्राला मदत करावी लागल. नातेवाईक सगळे सोयरे, जात पात पंथ हे येतात, ते काही नवीन नाहीये. परंतु त्याच्यामधून बी आपण एक विश्वासाने, एक दत्ता पुळके सारखा एक तरुण माणूस तो राजकारणामध्ये येतो, अशोकजी पांढरे, त्या दोघांनीही त्या गावामध्ये अनेक वर्ष राजकारण केलं, अनेक वर्ष राजकारणाचा संघर्ष केला. विनायकराव मी पाठीमागे बसलेले, म्हणजे माझा जुना मित्र आहे विनायक, ते पाठीमागे मी पाहिलं नाही, सॉरी. असे अनेक मित्र आहे. काही एक मित्र आम्हाला सोडून चालला गेला, तुम्हाला एक गेला तर 100 नवीन मित्र आले. पाहिलं की एखाद्याकडे दुसऱ्याकडे फॉर्म भरला, बोलून घ्या, चुकून गेला असं नामदेवराव पांढरे त्याचं नाव आहे. नाव घेतल्याने तो लोक शंका करत की कोण गेला, त्याच्यावर विनायकरावाचा तो फार जवळचा एका काळ होता. दोघेही गणपतीवर यायचे मोटरसायकलवर आणि कुठेतरी काय कारण असेल ते मला माहित नाही, परंतु शेवटी तोही आपला परिवाराचा सदस्य आहे, त्यालाही बोलून घ्यायला पाहिजे. मी पहिलेच बोलून प्रवेश लागलो. मी त्यांना गॅरंटी देतो
तर तुमच्याही सन्मानामध्ये कुठं फरक पडणार नाही आणि जे पहिले आहेत त्यांच्याही सन्मानामध्ये फरक पडणार नाही. दोघंही मिळून आज अशोकराव आणि दत्ताभाऊ दोघांनीही आपल्या आपल्या शैलीमध्ये, आपल्या भाषणामध्ये, आपल्या स्पीचमध्ये उल्लेख करताना चांगल्या पद्धतीचा उल्लेख केला. म्हणजे शेवटी त्याला ते तालुका प्रमुख आहे म्हणून त्याला थोडा शंका कुशंका झाली असेल, परंतु आपल्या सोबत जे जे लोक जोडले बिचारे, आपण पक्ष सोडला परंतु त्या लोकांनी मला सोडलं. काय बोलणार, मी पक्ष सोडला परंतु माझ्या परिवाराचे जे सदस्य आहेत, अनेक जाती धर्माचे अनेक लोक आहे, अनेक त्यांचे इतके अनमोल